मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर, कुठल्याही गोष्टीची संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं। कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद। विधिमंडळात फूट पडली, आयोगाने मान्यता दिली, नंतर एकनाथ शिंदे सत्तेत आले। अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते, ही सरळ लोकशाहीची थट्टा आहे, कपिल सिब्बल यांचा घणाघात। निवडणूक आयोगावरती पूर्णपणे राजकीय दबाव, अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला बेकायदेशीर मान्यता दिली। सुनावणी न घेता आयोगाने फुटीर गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं। संजय राऊतांचं टीकास्त्र। ठाकरेंच्या वकिलांकडून निवडणूक आयोगाला विलन ठरवण्याचं काम सुरू आहे, आयोगावरती खापर फोडण्याचं काम सुरू आहे। आमचा युक्तिवाद सुरू झाल्यावर तुम्हाला खरं काय ते कळेल, नरेश म्हस्केंचा दावा। नीट विद्यार्थी आंदोलनावरती चर्चेसाठी सरकार तयार आहे। विरोधी पक्षाच्या मागणीनुसार सभागृहात चर्चा होणार। गृहमंत्री अमित शहांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र। अमित शहांचं लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाहीये। पॅलेट गन चालवण्याचे आदेश कुणी दिले हे सांगा। विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश शहांनी दिले असल्यास राजीनामा द्यावा, राहुल गांधी आक्रमक। अमित शहा संसदेतून का पळत आहेत? शहांनी संसदेत येऊन लाठीचार्जसाठी माफी मागावी। पॅलेट गनच्या गोळीबाराचे आदेश शहांचे होते। सीजेपीच्या अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप। जंतर मंतरचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार। सोशल मीडियावरील प्रश्नांवरती कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांचं सूचक वक्तव्य आणि दिपकेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण। भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समितीची स्थापना। पेपरफुटी परीक्षा गैरप्रकार संदर्भात केंद्राचा कायदा आता राज्यामध्ये लागू करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। बावनकुळेंनी चौकशा केला तर सर्वांना नील सर्टिफिकेट मिळेल, बावनकुळेच ओरिजिनल न्यायाधीश होऊ शकतात। जरांगेंचं पुन्हा एकदा टीकास्त्र, तर शेवटचं आंदोलन अंतरवालीतच होणार, पण मराठे मुंबईत घुसण्याची दाट शक्यता, जरांगेंचा सरकारला इशारा। मनोज जरांगे सरकारपेक्षा मोठे झाले का? त्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके आक्रमक। रोहिणी खडसेंचा सापासोबतच्या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल। शेतामध्ये आढळलेला 7 ते 8 फुटांचा धामण साप पकडत दिलाय सर्प संवर्धनाचा संदेश। म्हणून देखील ओळखला जातो। आपण बऱ्याच ठिकाणी बघतो